ते हात ऐकण्यासाठी आम्ही असतो म्हणून प्रहार येशू ख्रिस्ताच्या ओढ आणि प्रेमावर प्रार्थना माहिती होतोय. आमेन आमेन. सर्वजण वचन ऐकण्यास तयार? सर्वजण तयार? सर्वजण तयार? एक मगाशी स्तोत्र वाचलं, स्तोत्र 30 अध्याय आणि त्याच्यामध्ये दुसरं वचन वाचताना माझ्या लक्षात आलं, त्याच्यात लिहिले, हे परमेश्वरा माझ्या देवा मी तुझा धावा केला आणि तू मला रोगमुक्त केले. काय शब्द आहे? परमेश्वरा माझ्या देवा मी तुझा धावा केला आणि तुम्हाला काय केलं? रोगमुक्त केलं. याच्यामध्ये तुम्हाला काही समजतं, लक्षात येतं काय त्याच्यामध्ये? हे परमेश्वरा मी तुझा धावा केला आणि तुम्हाला काय केलं? जर देवाकडून आपल्याला आशीर्वाद हवे, जर देवाकडून आपल्याला बरकत हवे, तर आपण देवाचा धावा केला पाहिजे. माझा विषय तो नाही, परंतु फार महत्वाचा, नंतर तुम्हाला मी त्याच्याकडे घेऊन जाणार आहे. असा आपला विषय आहे, आपण कोठे आहोत. हालेलुया. आपण कोठे आहोत? एकमेकांना विचार, तुम्ही कोठे आहात? तुम्ही कोठे आहात? तुम्ही कोठे आहात? विचार एकमेकांना, तुम्ही कोठे आहात? विचारत नाहीये, तुम्ही कोठे आहात? आईला समजत नाही, आईला माहितच नाही आई कुठे. आई म्हणा एकमेकांना, तुम्ही कुठे आहात? तुमचं उत्तर काय असायला हवं? आमेन. आम्ही देवाच्या भवनात आहोत. हालेलुया. आम्ही देवाच्या भवनात आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. देवाच्या लेकरांनो, आजचा जो विषय निवडला फार विचारपूर्वक मी निवडला. देवाच्या आत्म्याने मला सुचवलं की आज हा विषय तुला सांगायचा, या वचनातून तुला चालवायचं. मी म्हटलं की प्रभू असं का? त्या ठिकाणी प्रश्न आहे आणि उत्तर तू ज्याला विचारतो त्याच्याकडून मागत. हालेलुया. आदम नावाचा जो व्यक्ती आहे, तुम्हाला ठाऊक असेल तू कुठं असायचा? एदेन बागेमध्ये असायचा. आता तो एदेन बागेत नाहीये का? आमेन. एदेन बागेत आहे, परंतु एदेन बागेत असतानाही परमेश्वराने त्याला हाक मारला, आदमा तू. तुमच्या लक्षात येतं? मी परत एकदा सांगतो, जो आदम ज्याला मातीपासून घडवलं आणि एदेन नावाच्या बागेमध्ये नेऊन ठेवलं, त्या बागेमध्ये रोज शेवट्याचा वारा सुटल्याच्या नंतर परमेश्वर त्याला भेटावायला जात असत. पण त्यावेळेस कधीच त्याला हाक मारली नाही, आदमा तू कुठे? तुम्ही ऐकलंय म्हणून? आदमा तू कुठे? कधीच हाक मारला नाही. रोज जायचा, रोज भेटायचा, भेटी गाठी घ्यायचा, आशीर्वाद द्यायचा आणि निघून जायचा. परत दुसऱ्या दिवशी यायचा, परत भेटायचा, आशीर्वाद द्यायचा, निघून जायचा. पण एक दिवस असा आला, एदेन बागेमध्ये आदम आहे, पण परमेश्वराने त्याला हाक मारली. काय मारली? तू कुठे आहे? आज देवाच्या लेकरांनो, प्रश्न माझा तुम्हाला, तुम्ही कुठे? सांगितलं देवाच्या भवनात. तोही एदेन बागेत होता. तुम्ही भवनात, तो एदेन बागेत. एदेन बाग आशीर्वादाची बाग, देवाचं भवन आशीर्वादाचं भवन. तुम्ही आशीर्वादाच्या भवनात, ते एदेन बागेच्या भवनात. परंतु प्रश्न त्याला विचारण्यात आला, आदमा तू कुठे? आज तुम्हाला जर देवाने प्रश्न विचारला, तुम्ही कुठे? काय उत्तर? काय उत्तर द्या? आदमाने उत्तर दिलं, तुमच्याकडे काय उत्तर? आदमाने उत्तर दिलं, तुमच्याकडे काय उत्तर आहे? उत्पत्ती 3 अध्याय 10 वचन आपण एकदा वाचूया. तो म्हणाला, आदमाचं उत्तर आहे, तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे, म्हणून मी भिवून लपलो. हालेलुया. मी लपलो तुझा आवाज ऐकल्याच्या नंतर. अनेकांना देवाचा आवाज ऐकू वाटतं, पण त्यांनी ऐकला आणि लपलं. काहीतरी घडलं, काहीतरी घटना त्या ठिकाणी घडली असं. तुमच्यासाठी काय पाठवलं? काही वार म्हणजे पवित्र आत्मा पाठवतो. तो तुम्हाला काय करेल? मार्गदर्शन. त्याला अजून एक भाषेत का आपण म्हणूया, तो तुम्हाला काय करेल? मी शिकवलेल्या प्रत्येक गोष्टीचे काय करून देईल? आठवण करून देईल. पवित्र आत्मा आपल्याला आठवण करून देतो की येशूने तुम्हाला काय शिकवलंय, काय सांगितलंय आणि काय सांगून तो. मी तुमच्या सोबत याच्यामुळे नाहीये की मी तुम्हाला घेऊन कुठेही जावं, पिकनिकला जावं, फिरायला जावं, इकडे जावं, तिकडे जावं, या गाडीत त्या गाडीत. अजिबात. पवित्र आत्मा देवाने शिकवलेल्या गोष्टीची आठवण काढून द्यायला आपल्याला दिलेलं आहे. पण आपण पवित्र आत्म्याला वेगळ्या स्वरूपात सादर करत आहोत.
मी अनेक वेळेस विचार केला की देवा पवित्र आत्मा सगळेजण म्हणतात पवित्र आत्मा, मला पवित्र आत्मा पाहिजे, देवा मला पवित्र आत्मा दे. काही जण म्हणतात मला पवित्र आत्मा, काही जण म्हणतात पवित्र आत्म्यातून बोलतात. ज्याला अन्न भाषेत तो पवित्र आत्मा मिळाला, ज्यांना वर्तन त्याला पवित्र आत्मा मिळाला, जे भूत काढतात त्याला पवित्र आत्मा मिळाला, जो संदेश सांगतो त्याला पवित्र आत्मा मिळाला. अनेक जण म्हणतात, पण ज्यावेळेस विचारतो पवित्र आत्मा तुम्हाला मिळालाय त्यावेळेस ते विचार. हालेलुया. मी मागे सांगितलं मागच्या रविवारी पाप म्हणजे काय. मी चित्र पण काढून दाखवलं पाप म्हणजे काय. एकदम बरोबर. आता हळूहळू आठवण. निशाणा काय, निशाणा काय, निशाणा म्हणजे काय. निशाणा तुम्ही सांगितलं तो शब्द मला सांगितलं, पण पाप म्हणजे काय आता तुम्हाला त्याची व्याख्या मला सांगायची. पाप म्हणजे काय. हा ते मी दाखवलं तुम्हाला. पाप म्हणजे काय, निशाणा चुकणे म्हणजे पाप. निशाणा चुकणे, दिशा बोलणे, उद्देश विसरणे म्हणजे पाप. म्हणून मी काय म्हटलं, तुम्हाला जर आठवत नसेल तर मग तुम्ही काय करताय, पाप. हालेलुया. देव काय म्हटलं, हे तुझ्या लेकराच्या हृदयपटलावर लिहून ठेव. म्हटलंय का त्यांना माहिती मनुष्य विसरल आणि माझ्या विरुद्ध पाप करेल. लक्षात, मनुष्य विसरेल आणि माझ्या विरुद्ध पाप करेल. म्हणून तो काय म्हणतो, हे तू पाप कर, तुझ्या लेकराच्या हृदयपटलावर लिहून ठेव. कुठे लिहिलं, दारा खिडक्यावर लिहून ठेव. ते झाड यासाठी लावलं की जे आज्ञा देवाने त्याला सांगितली ते आज्ञा त्या झाडाकडे पाहून त्याला रिपीट व्हावं की देवाने सांगितलं हे झाडाचं फळ खाऊ. म्हणून झाड, अनेकांचा प्रश्न होता ते झाड का लावलं असेल बरं त्यांनी विसरू नये देवाने काय आज्ञा सांगितली. कारण आज्ञा काय होती, या झाडाचं फळ खाशील तर तू, म्हणून म्हटलं हे झाडाचं फळ खाऊ. ती आठवण काढून देते ते झाड, ही देवाची आज्ञा, हे करायचं नाही. रविवार तुम्हाला आठवण काढून देते, हे शपथ विसरायचं नाहीये. पण वचन दावीद काय म्हणतो, माझी भटकण्याची ठिकाणे तू काय केलेस, मोजली आहे. आणि आपण तेच नेमके विसरतोय आज. आपण नेमके तेच विसरतोय आज उपवासाचा दिवस. आपण तेच विसरतोय की आता मला प्रार्थनेत जायचं. हालेलुया. सकाळी किती जण प्रार्थना करतात, बरेच जण विसरतात. तुमचं टायमिंग काय प्रार्थना करण्याचं, मागे पुढे होतं प्रार्थना, मागे पुढे होते हरकत नाही. पण तुम्हाला सांगू का, परत सांगतो, निशाणा चुकले म्हणजे पाप. जर तुमचा टायमिंग हुकला तरी सुद्धा तुम्ही काय करताय. आता तुम्ही म्हणता नाही कसं, येशूला जन्म घेण्याच्या वेळेस सुद्धा एक टायमिंग होता, येशूला मरण्याचा सुद्धा एक टायमिंग होता, येशूला चमत्कार करण्याचा सुद्धा एक टायमिंग होता, पवित्र आत्मा उतरण्याचा पण एक टायमिंग होता. मग आपण जर टायमिंग मध्ये चूक करत असेल तर आपण काय करतोय. आणि जर हे करून सुद्धा आपण भवनामध्ये येतोय आणि अजूनही विचार जर घराकडे करतो तर मग देव म्हणणार, नाव घेऊन मला तर नाव नाही घेता येणार, देव 100% नाव घेऊन. देवाने अनेकांना हाक मारली, प्रत्येकाला हाक मारण्याची पद्धत. तुम्ही म्हणतात फक्त चुकल्यावर देव हाक मारतो, नाही. देव चुकल्यावर हाक मारतोच, परंतु इतर गोष्टीसाठी देव हाक मारतो. मेलेला लाजर 4 दिवसापासून सडत कबरेत पडला. तुम्ही ऐकताय, मेलेला लाजर 4 दिवसापासून कबरेत सडत पडला. येशू त्या ठिकाणी गेला आणि त्या मेलेल्या सडलेल्या लाजराला हाक मारला. लाजरा, लाजरा, तुमच्या लक्षात येतं काय म्हटलं, लाजरा. आणि लाजर काय झालं, एक व्यक्ती बायबल मध्ये लहानसा छोटासा मुलगा, तुम्ही त्याला विसरले असाल कदाचित, पण देवाने त्याला सुद्धा हाक मारली. आणि हे हाक मारण्यामागचं कारण आणि ज्याने हाक ऐकले त्याच्या मागचं कारण काय असेल. लाजर तर पूर्णपणे मेला, आता शरीर पण तिथं नाहीये. कीड लागली म्हणजे संपलं त्याच्या शरीराचं. पण हे आवाज ऐकला नाही की त्याने, कुठून ऐकला आपण, कुठून आवाज ऐकला. नक्की आत्म्यातून तुम्ही आवाज ऐकता. बाळासाहेबांचं उत्तर आत्म्यातून, मला एकदम बरोबर वाटलं उत्तर आणि बरोबर. पण माझा प्रश्न, तुम्ही कुठून हाक मारता, तुम्ही कुठून देवाचा आवाज ऐकता, देवाचा आवाज कुठून ऐकता. बाळासाहेब, देवाने 2 कान दिले, एक ऐकण्यासाठी आणि एक
मी एका देवाच्या सेवकाचा संदेश ऐकताना पाहिला. देव म्हटला देवाने जी निर्मिती केली बघा, आईच्या गर्भात असलेला जे बाळ असतं, आईच्या गर्भात असलेलं जे बाळ असतं, आणि ज्यावेळेस आपण लाईव्ह सोनोग्राफी पाहतो, व्हिडिओच्या माध्यमातून सोनोग्राफी पाहतो, त्याचा आकार कसा असतो? तरी ते ब्रदर ते सांगतात, ते पाहतात लाईव्ह म्हणून त्यांना माहिती कानासारखं असतं. आईच्या उदरात असलेला जो बाळ आहे ना, त्याचा सुद्धा आकार कानातल्या आकारासारखाच असतो. तो बी तसाच असतो आणि त्याचा आकार बाहेरून तसा झालेला असतो. तुम्ही बघा, टीव्हीला बघा, युट्यूबला बघा, कुठेही बघा, तसाच सेम असतं. आता मी आकृती काढून आपल्याकडे सेम काय बरं, कानाचा आणि पोटाचा बाळाचे जन्म घेतात त्याचा आकार सेम का असतो? चौकनी का नाही, गोल का नाहीये, आडवं का नाहीये, आयत मध्ये का नाहीये, चौरस मध्ये का नाहीये, त्रिकोण मध्ये का नाहीये, काटकोन मध्ये का नाहीये? का कानासारखा त्याला आकार दिलाय? तुमच्या लक्षात येत? ज्यावेळेस आईच्या उदरात बाळ असतात, आई जे काय ऐकत देखील त्याला महसूस करतात. हालेलुया, हालेलुया. आपल्याला मातीपासून देवाने निर्माण त्याच्या समान निर्माण केलं. जे काही ते सांगा ना, आपण त्याच्यासारखं ऐकलं पाहिजे, त्या गोष्टी आपण ऐकल्या पाहिजे, त्याच्यावर कृती केली पाहिजे. हालेलुया. म्हणून आपल्याला त्याचा समान करतो, त्याचं सारखं बनवलं. जे ते करत ते आपण करू शकतो, पण तो पाप करत नाही, आपण त्याच्या विरुद्धच करतो. हालेलुया. तिथं सांगितलं माझी भटकण्याचे ठिकाण तू मोजली. आपण नेमकी देवात असताना, विश्वासात असताना, पवित्र आत्म्याने भरलेले असताना, पवित्र आत्मा जीवन जगत असताना, वचनाचं जीवन जगत असताना, उपासाचं जीवन जगत असताना आपण देवाच्या उपस्थितीमध्ये राहतो. अनेक जण देवाची उपस्थिती मोडून घरामध्ये प्रार्थना करतात, घरामध्ये आराधना करतात. मग जर देवाला माहित होतं की यातला एकही व्यक्ती बेघर नाही, कोणी बंगल्यात असेल, कोणी झोपडीत असेल, कोणी कुठंतरी ताडपत्री टाकून राहत असेल, कोणीतरी कुठंतरी राहत आहे, हे देवाला माहित. मग तरी सुद्धा देवाने 7 दिवसाची आठवण ठेवून ती पवित्रपणे पाळ. आणि तू मंदिरात गेला, आता तू खऱ्या अर्थाने बरा झाला. येशू मंदिरात का गेला? 12 वर्षाचा असताना मंदिरात का गेला? त्या मोठं झाल्याच्या नंतर मंदिरात का गेला? हातामध्ये चाबूक घेऊन मंदिरात का गेला? प्रत्येक वेळेस मंदिरामध्ये देवाचं वर्णन, येशू ख्रिस्ताचं वर्णन. का नाही घरोघरी जाऊ, घरीच प्रार्थना करा, चर्चला जाऊ नका, मंदिराला जाऊ नका, असं का नाही? हालेलुया. शब्दात मोडणं सुद्धा आपल्याकडे पाप आहे. हालेलुया. तुमच्या लक्षात येतं? म्हणून म्हणतो, माझ्या देवाच्या लेकरांना तुम्ही जर देवाच्या वरदानाने, पवित्र आत्म्याने, सामर्थ्याने भरलं, तिथं आपलं काम संपत नाही. देवाचा आत्मा जर तुमच्यात असेल ना, तर तुम्हाला देवाकडे आणल्याशिवाय. तुम्ही म्हणतात, पाळीसाहेब मग तुम्ही असं का होता? आमचा तर पवित्र आत्मा, आम्ही तर भाषा बोलतो, आम्ही तर प्रार्थना करतो, आम्ही तर चिन्ह चमत्कार करतो, आम्ही तर भूत काढतो. प्रकटीकरण जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल, प्रभूजी मी तुझ्या नावाने भूते काढले, मी तुझ्या नावाने चिन्ह चमत्कार केले, मी तुझ्या नावाने असं लोकांना देवात आणलं. प्रभू काय बोलतो? शाबास. काय बोलतो? मी तुला, तुझी माझी ओळखच नाहीये, मग हे भूत कोणाच्या नावाने? लक्षात येतं तुमच्या? भूत कोणाच्या नावाने आपण? इथं येशू का म्हणतो, मी तुला ओळखत नाही. अनेक वेळेस असं होतं, आपण जे कृत्य करतो ना, आपल्याला वाटतं आपण देवाच्या साह्याने करतो, पण अनेक वेळेस ते देवाच्या साह्याने होत नाही. अनेक वेळेस ते देवाच्या कृपेने होत नाही, किंवा देवाच्या वरदानाने ते केलं जातं. कारण आज्ञा ज्या ठिकाणी मोडली जाते ना, त्या ठिकाणी देवाची उपस्थिती अजिबात नसते, पवित्र आत्मा त्या ठिकाणी राहत नसते. कारण पवित्र आत्मा काय करतो? देवाच्या शिकवलेल्या सर्व गोष्टीची आठवण काढून देतो. आणि तुम्ही कुठेही असा, तर तुम्हाला देवाकडेच घेऊन येतो. तुमच्या लक्षात येतं? तुम्ही कुठे असा, कुठे घेऊन येतो? लाजर कबऱ्यात आहे, येशू कबऱ्याच्या बाहेर आहे, आवाज दिला, आत्म्याकडे घेऊन आले. देव काय आहे? आत्मा आहे. आणि तो मेलेला कोण आहे? आत्मा आहे. त्याला आवाज दिला, तो कुठून आला? कबऱ्यातून बाहेर आला. कोणाकडे आला?
तुम्ही ऐकताय कोणाकडे आला? येशूकडे आला. माझ्या देवाच्या लेकरांना तुमच्या लक्षात येऊ द्या, जर तुमच्यात आत्मा आहे तर तुम्ही देवाकडे आले पाहिजे. देवाच्या भवनात यासाठी यावं जर तुम्हाला आशीर्वाद हवे असेल तर. देवाच्या भवनात येण्यामागचं कारण जर तुम्हाला बरकत हवे असेल तर. मगाशी आपण एक वचन वाचलं, स्तोत्र 30 अध्याय 2रं वचन, मी तुझा धावा केला आणि तू माझं काय केलं? रोगमुक्त केलं. तुम्हाला रोगातून मुक्त केलं. मला फार वाईट वाटलं, सकाळपासून मी प्रार्थनेत ब्रश करत असताना मला एक फोन आला, पाहिजे प्रार्थना करा असा विषय झाला. ब्रश करता करता प्रार्थना केली, तोंडात तसंच सगळं, तरी प्रार्थना केली. माझं काम आहे, बहाणा नाही सांगितलं, मी प्रार्थना केली. प्रार्थना संपवली, त्यांना आधार दिला आणि म्हटलं मला फक्त थोडा वेळ द्या, मी परत तुम्हाला फोन करतो. आंघोळ केली, तसंच गुडघ्यावर बसलो, कपडे घालतो तुम्ही तसं गुडघ्यावर बसलो आणि प्रार्थना करत बसलो. किती वेळ झाला मला माहित नाही, मी फक्त प्रार्थना करतो, देवाचा ना बरं कर. आम्ही रडतो, समोरचं रडतो, सगळेजण प्रार्थना करतात. 8 तास झाला, पाऊण तास झाला, 45 मिनिट, शेवटी 1 तास झाला. 7 वाजल्यापासून मी प्रार्थना करतो. 7 म्हणण्यापेक्षा 6:30 वाजल्यापासून मी प्रार्थना करतो. त्याच्यात ब्रश करायचा वेळ पण आला. ज्यावेळेस गुडघ्यावर बसलो बरोबर 1 तास, मला यांचा फोन आला, मी यांचा उचलला नाही कारण मी प्रार्थनेत होतो. मी पण इकडे पण गुडघ्यावर प्रार्थना. मी देवाला एकच शब्द वापरला, देवा समोरचा बरा झाला तर मी गुडघ्यावर उठेल. इकडे वेळ तर बस चालला, आता काय समोरचा बरा झाला तर मी गुडघ्यावर उठेल. मी तोपर्यंत प्रार्थना थांबवणार नाही. निश्चय केला, मी प्रार्थना करत बसलो. समोरचा व्यक्ती बराच झाला. खरं सांग, आता याचं चूक कोणाची? माझी नाही, माझं सामर्थ्यच नाही, माझं अभिषेकच नाही, माझं वरदान नाही म्हणून तुम्हाला झाला. कोणाची चूक आहे? काय वाटतं तुम्हाला? मोठा प्रश्न मी या ठिकाणी उपस्थित केला. 1 तास सोपी गोष्ट नाही गुडघ्यावर टेकून बसणं, गुडघ्यावर बसणं. तुम्हाला मी जाता माझा गुडघा दाखवला की लाल झालेला, तिथं खून असेल, निशाने लाल झाले. 1 तास गुडघ्यावर बसतो. मला आल्यावर यांनी विचारलं की तुम्हाला सर्दी झाली का? प्रार्थना करतोय, रुमाल हातात, नाक पुसतोय, प्रार्थना करतोय, सगळ्या गोष्टी करतोय, पण प्रार्थना मी सोडली नाही. प्रार्थना मी करत राहिलो. कोणाची चूक आहे? माझी. माझं सामर्थ्य नाही म्हणून तो व्यक्ती बरा झाला. काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला एक सांगू का, तो देवाच्या येदेन बागेत असताना सुद्धा देवाच्या उपस्थित नव्हता म्हणून आदाम पापात पडला. आपण पवित्र आत्म्याने निसतो म्हणतो भरलोय, पण देवाच्या उपस्थित नसतो. माझ्या प्रियाने त्या ठिकाणी आपण पाप करतो. मी प्रार्थना करणारा, तुम्ही प्रार्थना करणार, आपण कोणी नाही, आपण फक्त माध्यम आहोत. जर तुम्ही देवाचा खऱ्या अर्थाने धावा कराल तर देव तुम्हाला काय करेल? हो. हालेलुया. म्हणून म्हणतो देवाच्या भवनात या. जर तुम्हाला रोगातून दूर राहायचं असेल, शापातून बाहेर राहायचं असेल, पापातून लांब राहायचं असेल, तर देवाच्या भवनामध्ये तुमची उपस्थिती असू द्या. जो एदेन बागेच्या बाहेर राहिला त्याने पापाला जन्म दिला, पाप त्याच्याकडून होत राहिलं, त्याने पाप कमी करायचं नाव घेतलं नाही आणि शेवटी पापानेच त्याला देवापासून लावलं. ऐकताय तुम्ही? मला अनेक जण म्हटलं की प्रार्थना केली, उपवास केला, लेकरू गेलं, कसं बरं? तुमच्या लक्षात येतं मी आज काय सांग, अंतःकरणातून तळ म्हणून मी तुम्हाला सांग हे का, कशामुळे मी सांगतोय? कारण आज देव तुम्हाला आणि मला प्रश्न विचारतो, तुम्ही कुठे आहात? ज्यावेळेस मी अमुक अमुक दिवशी अमुक अमुक ठिकाणी या मंदिरात उपस्थित होतो, तुम्हाला भेटायला आलो होतो, तुम्ही त्यावेळेस कुठे होते? पाशा आम्ही चर्च मध्येच होतो. प्रभू मी चर्च मध्ये होतो. तो म्हणतो हो, तो चर्च मध्ये होता, परंतु तुझा हात माझ्याकडे माझ्याकडे येतो तुमच्या लक्षात. हालेलुया, हालेलुया. दावीद महान राजा, लहान मुलगा असताना त्याने मोठं संकट नाहीसं केलं. तो दावीद राजा ज्यावेळेस राज्य दरबार त्याच्या हातामध्ये आलं, त्याच्या हातामध्ये सरकार आलं, त्याच्या हातामध्ये ताकद आली, अधिकार आला, शक्ती आली, त्यावेळेस त्याने काय केलं माहितीये? देवाच्या उपस्थित राहून सुद्धा त्याच्याकडून पाप झाला. आणि त्या पापाचा परिणाम असा झाला की त्याला एक मुलगा त्या ठिकाणी झाला आणि तो मुलगा मरण पावण्याच्या अवस्थेत राहिला. त्याला वाटलं मी प्रभूला हाक मारली, प्रभू मला उत्तर देतो. तो हाक मार म्हणजे तुम्ही ऐका मी काय सांगतो. दावीदाला माहिती आहे मी जर प्रभूला हाक मारला तर प्रभू मला काय देईल? कारण उत्तर प्रश्न यिर्मया 33:3 काय सांगतो तुम्हाला? हाक मार म्हणजे त्याला माहिती आहे मी जर देवाला मागितलं तर देव मला देईल. मत्ती 7:7 काय सांगतो?
मागा म्हणजे मिळेल. तुमच्या लक्षात येतं? प्रार्थना करा तुम्हाला देवाचं उत्तर मिळेल. त्याला माहिती होतं देव मला उत्तर देईल, म्हणून त्याने बिनधास्त पाप केलं. आणि ज्यावेळेस मुलावर संकट आलं ना, त्या मुलाला वाचवण्यासाठी तुम्हाला सांगू का, पाप करेपर्यंत त्याला मजा वाटली, वाईट करून तर त्याला आनंद वाटला, पण ज्यावेळेस त्याचा कोप त्या मुलावर भडकला, मुलावर आला, मुलाचा आजारी पडला, त्यावेळेस दावीद उपवास प्रार्थना केला. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, 4 दिवस नाही, किती दिवस गेला दावीद? किती दिवस उपवास प्रार्थनेमध्ये गेला माहिती नाही. दावीद किती दिवस उपवास प्रार्थनेत गेला? 7 दिवस. किती म्हणा? 7 दिवस. 7 दिवस सोपे वाटतात का? 7 दिवस त्याने अन्नाला स्पर्शही केला नाही, एक कण सुद्धा अन्नाचा. आपण तरी संध्याकाळी उपास सोडतो, एकही दिवस एकही रात्र त्याने अन्न खाल्लं नाही. 7 दिवस बरोबर. लक्षात येतं का? त्याला माहिती होतं मी उपास केला तर काय होईल, देव मला उत्तर दे. तुमच्या लक्षात येतं? देव उत्तर दे, देव त्याला बरं कर. देवाला ते मान्य नव्हतं. तुम्हाला सांगू, ज्या मुलासाठी त्याने उपास केला ना, फक्त दावीद हाक मारायचं, देव लगेच उत्तर द्यायचं. त्याला माहिती देव माझ्या सोबत आहे. 5 दगडातून एकच दगड मारला, त्याला माहिती एकाच दगडामध्ये मी त्या गल्ल्यात नावाच्या शैतानाला मी खाली पाडू शकतो. दावीदाला माहिती की हे सिंह, हे लांडगे माझं काहीच करू शकत नाही, कारण देव माझ्या सोबत आहे. आणि साधा मुलगा उपवास प्रार्थना जाऊ शकत नव्हता. येतं लक्षामध्ये? त्याने उपवास प्रार्थना केली, देवाने त्याची आरोळी ऐकली. त्याने पश्चाताप केला, देवाने त्याची प्रार्थना ऐकली. पापच येतं लक्षामध्ये. आणि 7व्या दिवशी उपवास सोडायच्या आधी त्याला माहिती नव्हतं उपवास किती दिवस पडतात, फक्त कंटिन्यू चालू आहे त्याचे उपवास, कंटिन्यू. मुलगा भराव, मुलगा भराव, मुलगा भराव, मुलगा भराव. शेवटी काय झालं माहिती का? मुलगा मरणच पावला. मुलगा मरण पावला. मग लोक त्याच्याकडे सैनिक आले, त्याच्याकडे त्याचे नौकर आले, त्याच्याकडे त्याचे चाकर आले आणि आपसाप कुजबुज करायला लागले. आणि ज्यावेळेस त्याचा मुलगा जिवंत होता, आजारी होता, याने अन्नाचा एकही कण खाल्ला नाही, कोणाचं ऐकलं नाही, कोणाकडे लक्ष दिलं नाही, कोणाशी बोलला नाही, तो एकाच ठिकाणी पडून राहिला. आता जर सांगितलं तुझा मुलगा मरण पावला, तो काय करेल? कुजबुज करू लागला. पण त्याने ओळखलं की कुजबुज आपसापसात करतात, एकमेकांना बोलतात, काहीतरी मोठी घटना घडली, माझ्या प्रार्थनेचं उत्तर शक्यतो मला मिळालं नसेल, म्हणून यांची कुजबुज झाली. जर उठला असता, पटकन मला येऊन सांगितलं असतं, अरे राजा तुझा मुलगा जिवंत झाला, तुझा मुलगा बरा झाला, ठणठणीत झालाय, परंतु ही कुजबुज करतात, काहीतरी मोठी घटना घडली. ओळखलं तिथं जाऊन अश्रू गाळल्या नाही, देवाला त्याने विरुद्ध बोललं नाही, देवाच्या विरुद्ध त्याने काम केलं नाही. तू एवढंच म्हणला, हा देवाने माझी प्रार्थना ऐकली नाही, मी चुकलो. देवाने माझी प्रार्थना ऐकली नाही, मी चुकलोय, माझ्याकडून पाप झालाय. देवाने त्याला हाकच मारले नाही. पण तुम्हाला एक सांगू का, ज्यावेळेस मुलगा मरण पावला, त्यावेळेस एका व्यक्तीला, एका संदेशाला, एका पालकाला देवाने त्याच्याकडे पाठवले, ज्याचं नाव नाथान. त्यानं जाऊन दावीदाला सांगितलं की दावीदा अशा अशा गोष्टी, अशा अशा घटना झाल्या. त्यावेळेस त्याला कळलं की ही घटना माझ्याकडून झाली. त्याने पश्चाताप केला, माफी मागितली, देवाच्या भवनात गेला, तिथं अश्रू गाळले, गुडघे टेकले असतील आणि रात्रभर दिवसभर प्रार्थना करत राहिली. त्यावेळेस देव तिथं आला आणि त्याला म्हटलं, आदामा तू कुठं आहेस? दावीदा तू कुठं आहेस? दावीद म्हटलं, मी तुझ्या भवनात आहे. म्हटलं, हो मी आता तुला पाहिजे. बोल तुला काय पाहिजे? ज्या स्त्रीपासून तिला मुलगा झाला ना, त्या स्त्रीपासून दुसरा मुलगा झाला, त्याचं नाव शमूएल. त्याने देवाचं मंदिर बांधलं. तुमच्या लक्षात येतं? आपण ज्यावेळेस पाप करतो ना, त्यावेळेस देव आपल्या प्रार्थनेचं उत्तर ऐकत नाही. बरं मी किती इकडे तुमच्यासाठी रडून प्रार्थना करतो, किती दिवस उपवास करतो. हालेलुया. गंभीर विषय. तुमच्या लक्षात आहे? आदामाने जर त्या ठिकाणी माफी मागितली असती, त्याला क्षमा मिळाली नसती का? काय वाटतं? क्षमा मिळाली नसती का? हा, मिळाली असते. ओके, मिळाली असते. मग दावीदाने येतं पण पाप केलं, त्याला क्षमा का नाही करणार? तुम्ही विसरताय प्रियानो, कारण वचन तुम्हाला माहिती नाही. मी मागेही सांगितलं, आजही सांगतो, जे तुम्ही पेराल ना तेच उगवलं जाणार. हे तुमच्या हातात आहे, तुम्हाला काय पेरायचं. देवाच्या हातात नाही. देव फक्त त्याला काय करणार आहे, ते चांगलं असं वाईट असं त्याला वाढवण्याचं काम करणार. शेतामध्ये पाऊस पडला, चांगले आला, पण त्याच्यासोबत गवत पण येत. देवाने त्याला पण पाऊस टाकला, त्याला पण पाणी दिलं, त्याच्यावर पण वर्षाव झाला, ते पण वाढ आलं की गवत हे वाईट आहे आपल्यासाठी.
बरोबर, वाढलं ना पण ते. मग तुम्ही काय पेरताय हे सुद्धा देव त्याला, ठीक आहे, तुम्हाला मी एक आशीर्वाद दिलाय, वाढत होण्याचा आशीर्वाद दिला. काय म्हटलं आदामाने हवाला, तुम्ही विसरत असाल कदाचित, पण मी विसरलो नाही. आदाम हवाला सांगितलं, तू फलद्रूप हो, बहुगुणित हो आणि फलद्रूप हो, बहुगुणित हो. आणि दाविदाने पाप केला, तो फलद्रूप झाला, लेकर झाले, बहुगुणित झाला, संख्येने वाढले आणि पृथ्वी व्यापून टाकली. म्हणून आज पृथ्वीवर फक्त मनुष्यच मनुष्य. पापाने केलं, पापाची क्षमा केली, पापाची क्षमा मागितली, बाहेर जाऊन तो रडला असेल, कष्ट कर असं म्हटलं जातं. बापाने जर त्याला घरातून बाहेर हाकलं, कष्ट करत बसला, त्याला बापाची जाणीव होते. बरोबर, त्याला झाली असेल मला जाणीव, एदेन बागेतून बाहेर गेल्याच्या नंतर कष्ट करतात, घाम घालतात, मेहनत करताना जाणीव झाली, तिथं क्षमा मागितली असेल, मग देवाने तिथं स्टॉप करायला पाहिजे ना. स्टॉप का नाही झालं, कारण थांबलं. त्याचं कारण त्याने ते आधी पेरलं, तेच उगत उगत चाललं. देव म्हणतो शेवटच्या काळी मी त्याची सगळ्यांची कापणी कर, तोपर्यंत वाढू, तोपर्यंत. म्हणून आजचा वर्तमान काळ तुमचा उद्याचा भविष्य काळ ठरवणार आहे, हे लक्षात. तुम्हाला उद्याचं भविष्य कसं पाहिजे, आम्ही प्रार्थना करून उपयोग नाही, तर किती गुडघे टेकू काही फरक पडणार, गुडघे तुम्हाला पण टेकवायचे. म्हणून म्हणते देवाच्या लेकरांनो, एदेन बागेच्या बाहेर जाऊ नका. एदेन बागेत आल्याच्या नंतर सुद्धा मन भटकून देऊ नका. एदेन बागेमध्ये काय म्हणतात आपण, निरीक्षण करणं, एक मन एक चित्त करायचं, आपल्याला देवाच्या आत्म्याशी कनेक्ट व्हायचं. मी व माझा पिता एक आहे. आपल्याला एक व्हायचं एकमेकाशी. तो म्हणतो मी मस्तक आहे, तुम्ही शरीर, मी वेळ आहे, तुम्ही. तो तुम्हाला सोडत नाही, तो मला सोडत नाही, तो मनुष्याला सोडत नाही, पण आपण त्याला सोडून राहतो. येतं लक्षामध्ये, येतं लक्षामध्ये. अनुवादाचं पुस्तक 3:19 वचन. अनुवाद 3:19 वचन. आकाश व पृथ्वी यांना तुझ्या विरुद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो की जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्या पुढे ठेवले आहे. बघा, जीवन आणि मरण असं का नाही म्हटलं, मरण व जीवन, आशीर्वाद आणि शाप असं का नाही म्हटलं, शाप व आशीर्वाद. पहिलं काय ठेवलंय तुमच्या समोर, तुमच्या लक्षात येतं, पहिलं काय ठेवलंय, परत एकदा वचन वाचा, आकाश पृथ्वी सोडून पुढचं वाचा. मी आज सांगतो की ऐका, जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्या पुढे ठेवलंय. पहिल्यांदा तुमच्या जीवनामध्ये आनंद ठेवलेला आहे देवाने, आणि आनंदाच्या पाठीमागे काय ठेवलं, दुःख. पहिल्यांदा तुमच्या जीवनामध्ये बरकत ठेवली, नंतर कोणीच बोलत. पहिल्यांदा तुमच्या जीवनात यश ठेवलंय, नंतर अपयश. पण होतंय का, पहिलं अपयश नंतर यश, पहिलं दुःख नंतर आनंद. उलट का घडत चाललंय मग, उलट का घडत. देव तर म्हणला मी तुमच्या समोर जीवन आणि मरण ठेवलंय, आशीर्वाद आणि शाप ठेवलाय, तो चांगल्या गोष्टी प्रथम तर समोर ठेव. एक छोटस उदाहरण तुम्हाला देतो परत एकदा. भाजीवाला काय करतो, त्याच्या पद्धतीने तो लावतो. आणि तुम्हाला एक सांगू खरं, काही गोष्टी तुम्ही व्यवसाय करत असताना पण बघा, तुम्हाला माहिती लोक निवडून घेणार, त्याच्या आधी तुम्ही चांगलं वर्तिस ठेवा, चांगलं वर्तिस ठेवा. कारण लोकांनी ते चांगलं बघून ठेवा. तुम्ही जर खराबच वरती ठेवलं, तुमच्याकडे डोकून पण पाहणार नाही. बघा एकदा प्रयत्न करू, कराय का, माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती असतं. खराब ठेवा, तुमच्याकडे येणार नाही, चांगलं ठेवा. मला ब्रदर राजू आयरचा एक शब्द आठवतो. दुकान जर काय म्हणतात, डेकोरेशन जर आतमध्ये असलं ना, आकर्षित जर ठेवलं ना, लांबून गिराईक आपल्याकडे. त्यांना काय पाहिजे, चमकाई पाहिजे. खरंय, काय पाहिजे. आपण काही व्यवसाय करत असेल, काही करायचंय, आपण चांगल्या गोष्टी पुढे ठेवू. आपण लोकांना जाऊन पहिला आपला खराब रूप दाखवतो का, चांगलं कराय का. म्हणजे तर देवाने चांगलं दाखवलं, पाठीमागं वाईट.
पण आपण पाठीमागचं निवडतो. भाजीला जातो, टमाटे चांगले ठेवलेले असतात ते बाजूला टाकतो, मग नंतर निवडतो. मला लय हसायला येतं. म्हणून मी याला जातच नाही. दुकानदार लय हुशार आहे. खरा माल चांगल्या बॉक्स मध्ये ठेवणार आणि चांगला माल बाहेर लटकून ठेवणार. तुमच्या लक्षात येतं मी काय सांगतो. मी एकदा तसंच केलं. ज्यूस वाल्यासारखे बरोबर. आम्ही लटकलेल्या कपड्याला पाहून आकर्षित झाला, अरे याच्याकडे कपडे चांगले आहेत. आम्ही गेलो बघायला, पण लटकलेला कपडा आम्ही घेतला नाही. दुसरीकडला कपडा घ्यायला गेलो, पसंत केला, बिल दिला, नंतर पाहतो तर तिथं पुढे थोडस फाटलेलं निघालं. आपण मागचे निवडतो, पुढचं निवडत नाही. देव म्हणतो, आदामा मी तुला सगळ्या झाडाचे फळ तुझ्या समोर ठेवले, फक्त मध्ये तुला दिसून यावं नाही म्हणून बरे वाईट करून देणार ज्ञानाचं झाड ठेवलं. तू सगळ्यांना सोडला त्याच्याकडे आला. तुमच्या लक्षात येतं का? तू सगळ्या झाडाचे फळ सोडला, तू कुठं आला? समोर येतात त्याच्या झाड, समोर येतात त्याच्या मध्ये ते ठेवलं. आता तुम्ही सगळे वळका करा बरं, एकाला मध्ये ठेवा, दिसणार आहे का तो तुम्हाला लवकर? पण आपल्याला सवय लागली हो. येते लक्षामध्ये. मला प्रभू येशू मसीह की आपण सवय लावून घेतली, आपल्याला बनायचंय. हालेलुया, प्रभूची स्तुती. प्रिय चांगलंच निवडा, वाईट निवडू नका. बाकी तुमची इच्छा नाही तर तुम्ही जातात, एखाद्या वेळेस आपली फसवणूक होऊ शकते, हरकत नाही. ठीक आहे, देवाला धन्यवाद. वचन सांगतात, जीवन आणि मरण आशीर्वादाविषयी आपले तुमच्या समोर ठेवले. मी जीवन तुमच्या समोर ठेवलं म्हणजे जीवन घेण्यासाठी तुम्हाला देवाच्या भवनात यायचं. मी आशीर्वाद तुमच्यासाठी ठेवलं म्हणजे तुम्हाला देवाच्या भवनामध्ये आशीर्वाद घेण्यासाठी यायचं. कारण जिथं दोघे किंवा तिघे माझ्या नावाने उपस्थित राहतात, माझ्या नावाने, लोकांच्या नाही, माझ्या नावाने, बाळकांच्या नाही, माझ्या नावाने उपस्थित राहतात ना, त्यांच्यामध्ये मी आहे. आणि तू जर येशील, मला भेटायला येशील, तर मी तुला आशीर्वाद देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तू हाक मारतो, मी दावा केला आणि मी रोगमुक्त झालो. देवाने मला रोगमुक्त केलं. तो येतो तुम्हाला स्पर्श करून. त्याला तकलीफी माहिती, त्याला त्रास माहिती. समोरचा व्यक्ती फार रडतो प्रार्थनेमध्ये, फार रडतो, फार रडतो, इतका रडतो, इतका रडतो. आणि ज्याला जो त्रास आहे ना, तो तळमळतोय. मी मुद्दामून कोणाला काय म्हणतात ना, बोलण्यासाठी मी नाही करत, पण मला वाटतं आपण दुसऱ्याच्या सुखातून शिकलो पाहिजे. आदामाने पाप केलं, आदामाने वाईट केलं, आदामाने पाप केलं, त्याने वाईट केलं, तरी सुद्धा त्यांचे वाईट कृत्य बायबल मध्ये नमूद आहेत. का? आपण त्याच्यातून शिकावं. ते झाकूनही ठेवलं असतं. चांगल्याच गोष्टी बायबल मध्ये लिहिण्यात आल्या असतात, वाईट गोष्टी का लिहिण्यात आल्या? कारण आपण त्याच्यातून शिकावं, स्वतःला बदलावं आणि त्या गोष्टीपासून लांब. हालेलुया. म्हणून मी उदाहरण देतो. आज एका व्यक्तीमुळे सगळं कुटुंब दवाखान्यामध्ये गेलं. एका व्यक्ती, त्या व्यक्तीला तर त्रास झाला, पण त्याच्यामुळे बाकीच्यांनाही त्रास. मी वारंवार सांगतो, लेकरांना तुमच्या चर्च मध्ये आणा, तुमच्या घरच्यांना तुमच्या चर्च मध्ये आणा. चर्च हे आशीर्वादाचं कारण आहे. एदेन बाग हे आशीर्वादाचं कारण आहे. बागातलं सर्व वस्तू हे आशीर्वादाचं कारण आहे. आज्ञा हे आशीर्वादाचं कारण आहे. पण आपण काय करतो? जे शापाचं कारण आहे त्याला स्वीकारतो. मी देवात आले तर माझ्या घरचे देवात येते, असं अनेकांचं म्हणणं. होय, माझ्यामुळे माझ्या घराण्याचं तारण होईल, हे देव बोल. त्याच्यामुळे तुझ्या घराण्याचं तारण. पण ते कसं होईल हे कोणीच सांगितलं. तारण होईल, पण कसं? हळूहळू तू त्याच्यासाठी प्रार्थना कर, विनंती कर, अश्रू घाल, उपवास कर. एक ना एक दिवस असा येईल तुझ्या प्रार्थनेचं उत्तर मी देईल आणि त्याला पुन्हा पापातून मुक्त करेल आणि तुझ्याकडे आणेल. त्याचं मी तारण. पण आपण म्हणतो, आता मी आलो देवा, मी आलो देवा, माझ्या घराचं आपण तारण झालं. तसं तारण होत नाही. आदामाने देवात नंतर आला असं मी तुम्हाला परत ठामपणे या ठिकाणी सांगतो. प्रिया, आदामाने पाप केला, एदेनच्या बागेच्या बाहेर गेला, त्याने पश्चाताप केला, आक्रोश केला, रडला, सगळ्या गोष्टी केल्या, पण ते तर काही तारण साधू शकला नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याही लोकांचं तारण होऊ शकलं. शाप पेरत 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 पेरत, शाप पेरत पेरत चांगल्या गोष्टी नष्ट. मी परत काय म्हटलं, ज्यावेळेस आदामाला 2 मुलं झाली, एकाचं नाव कैन आणि एकाचं नाव हाबेल. कैन आणि मोठा कोण होतो? मोठा कोण होता?
लहान, बरोबर आहे. कहना नाही हवे. एक मेंढपाळ एक शेतकरी होता. दोघांमध्ये काय साम्य होतं? दोघे देवाची उपस्थिती होते, दोघे देवाच्या भवनामध्ये जात होते, दोघेही देवावर विश्वास ठेवत होते, दोघेही विश्वासाचं जीवन जगत होते. पण त्याच्यामध्ये फरक काय होता? फरक काय होता? काहींना राग होता, भांडण करायचे दोघं. हा? भांडण करायचे दोघं. भांडण करायचे. ओके. कोणाच्या घरात भांडण होत नाही? कोणाला राग येत नाही इथं बसलेलं? बायबल असं सांगतात, तुम्ही रागवा. बायबल परमिशन देता रागवा, पण तुमचा राग संध्याकाळपर्यंत शांत होईल. म्हणजे रागाला वाईट नाही. तुम्ही जर चांगल्यासाठी कोणावर रागवत असेल तर ते वाईट नाही. म्हणून नीतिसूत्रामध्ये सांगितलं, जो बाप वेळीच आपल्या लेकरावर रागवतो ना तो चांगलं करतो. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये लिहिलं. म्हणून राग सुद्धा इतकं वाईट नाही जितकं आपण त्याला समजतो. येते लक्षामध्ये? जितकं आपण त्याला समजतो. मग ह्या दोघांमध्ये साम्य काय? दोघांमध्ये फरक काय झाला? दोघांमध्ये फरक काय झाला? कोणी सांगेल मला? शेती आणि मेंढपाळ. एक चिडचिड करणारा, एक शेतकरी आणि एक मेंढपाळ, एवढाच फरक आहे. एवढाच फरक होता. पण दोघेही काम करत होते ना काही ना काही. एक लक्षात ठेवा, एकाला पटकन श्रीमंत व्हायचं, एकाला पटकन श्रीमंत व्हायचं, म्हणून देवाला देताना तो वेगळ्या पद्धतीने द्यायचा. आणि एकाला देवाच्या इच्छानुसार श्रीमंत व्हायचं होतं, म्हणून देवाच्या इच्छानुसार तो देवाला द्यायचा. दोघेही देवाच्या भवनामध्ये अर्पण द्यायचे, दोघेही देवाच्या भवनामध्ये अर्पण द्यायचे. पण देव फक्त हबेलाचंच अर्पण स्वीकारायचं, काहीनाचं हबेल अर्पण स्वीकारत. आपण म्हणतो ते खराब आणायचं नाही, कोणीच खराब आणत. पण देताना त्याचं मन जागर नसायचं, त्याला काही व्हायची मला जायचं, त्याला गडबड आहे. तो भवनात द्यायचा, भवनात दान दर्शन देण्यासाठी जायचा, दान देण्यासाठी जायचा, हजेरी लावण्यासाठी जायचं. पण त्याचं लक्ष मी सांगितल्याप्रमाणे येथे बागेत आहे, परंतु बागेच्या बाहेर उपस्थित. तुम्ही चर्च मध्ये परंतु तुमचं मन त्याच्या लक्षामध्ये त्याचंही तसंच झालं. म्हणून देवाच्या लेकरांनो घरून येताना आपलं ज्या ज्या वस्तूमध्ये ज्या ज्या व्यक्तीमध्ये मन अडकलं त्याला घेऊन या. काय करा त्याला? मी यांच्या छोटेसे कालच्या रविवारचे साक्ष घेतो. यांचा मुलगा आजारी पडला, ती आजारी पडली. त्यांच्या पत्नीने त्यांना म्हटलं की मी तुला जायला चर्चला जायला मी अडवत नाही, तुला जायचं जा, पण आपलं पोरग पण आजारी पडले आणि ही पण आजारी पडली. पण बाकी तुझा निर्णय. सकाळी 8 वाजता आमच्या घराजवळ त्यांना घेऊन आलो. ज्या ठिकाणी मी बाकीच्यांना घ्यायला गेलो त्यांचे वडील त्या ठिकाणी आले होते. वडील लेख वडील आता भेटण्याचा दिवस, तुम्हाला सांगू दे ते भेटायला गेले नाही. त्यांची बहीण त्यांच्या माहेरी आली होती आणि आम्हाला जायच्या रस्त्यावर फक्त थोडस 15-20 किलोमीटर पुढे होतं. सगळे गेले होते. त्यांचा एक शब्द मला आवडला. मला जर बहिणीला भेटायचं ना, मी त्यांच्या घरी एक दिवस मुक्काम करेन, हक्काने मागेन मला हे खायला दे. परंतु जर मी चर्चला आलो तर मी चर्चलाच राहणार. वडिलांना भेटले नाही, ना बहिणीला भेटले, ना पोराची चिंता केली, ना भाचीची चिंता केली. आणि प्रभूच्या भवनामध्ये आले, प्रभूच्या भवनामध्ये ते आले. आणि तुम्हाला माहिती मागच्या रविवारी आपल्याला किती वेळ झाला? खूप वेळ झाला. आम्हाला घरी जायला 8:30 वाजले. आज 8:30 वाजले घरी जायला. तोपर्यंत माझ्यासोबत आमच्या सोबत पण विचार करता नाही केला. तुम्हाला एक सांगू का? हेच देव पाहणार आहे आणि त्याचा प्रतिफळ देणार आहे. तुम्ही वर्तमानात काळात काय करणार आहे, भविष्य काळामध्ये तुम्हाला त्याचा फळ मिळणार आहे. त्याच्या लक्षामध्ये. म्हणून तुमचं मेहनत वाया जाणार. आणि आज येताना त्यांना कळलं लेकराला घरी ठेवण्यापेक्षा सोबतच आणा. त्यांनी सोबत आणलं, त्यांच्या भाचीला सोबत आणलं. मला सांगायचं काय, आपलं मन कुठेही भटकू देऊ नका. वचनापासून देवाच्या उपस्थितीपासून आपल्याला भटकू देऊ नका. देवाने मोशेला हाक मारली,
ही मेलेल्या मधून याला उठवण्यासाठी लाजराला हाक मार. शमूएल लहान बाळ होता, झोपला होता, देवाचा त्याने आवाज ऐकावा म्हणून देवाने त्याला हाक मारली. शमूएला उठ. तुम्हाला लक्षात येतं? शाऊल त्याचा पालक व्हावा, ते बदलावं, त्याचं मन परिवर्तन व्हावं, त्याचं जीवन बदलावं, त्याने आशीर्वाद लोकांना द्यावं, आशीर्वादाचं कारण बनावं म्हणून देवाने त्याला हाक मारली. शाऊल. तुमच्या लक्षात येतं? तसं मोशेलाही हाक मारली. मोशा, तुझ्या पायातली चप्पल वाचवा. बायबल मध्ये अनेक उदाहरण आहे. त्याने हाक मारली. अब्राहमाला हाक मारली, इसाकाला हाक मारली, याकोबाला हाक मारली. ज्याला ज्याला हाक मारली त्यांनी इतिहास घडवला. हालेलुया. तुम्हाला देवाचा आवाज ऐकायचा आहे? हो. ऐकू वाटतं का? तुम्ही देवाचा आवाज ऐकताय का? आमेन. ऐकलं पाहिजे. जर आपले कान देवाचा आवाज ऐकत नसेल तर आपण एक प्रकारचे निर्जीव आहोत. निर्जीव म्हणजे काय? ज्याचा शरीरात आत्मा नाही. लाजरामधून आत्मा गेला, परंतु जर जुन्या काळामध्ये जर तुम्ही विचार केला, असं म्हटलं जातं 3 दिवसापर्यंत आत्मा तिथंच भटकत राहतो. 3 दिवसापर्यंत आत्मा तिथंच भटकत राहतो. म्हणून आपल्या हिंदू धर्माच्या नुसार लोक 3ऱ्या दिवशी सावडाचा दिवस ठेवतात. काहीतरी त्याच्या आवडीचं घेऊन जातात. प्रत्येकामागे काही ना काही कारण आहे. परंतु हे देवाला माहिती आहे की लोकांचा असं विचार 3 दिवस तिथं आत्मा भटकत राहतो. मग मी जर आता गेलो ते म्हणे काय आत्मा इथंच होता म्हणून तर त्याने बोलवलं. तो निघून गेला असता कशाला बोलवला असता म्हणून तो चौकट विषय. प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही कारण आहे. म्हणून तिकडे आपण नाही जाणार. मी फक्त एवढं म्हणा, तुम्ही देवाच्या भवनात आहात. तुम्ही देवाच्या भवनात आहात. तुम्ही देवाच्या भवनात आहात. तुम्ही देवाच्या भवनात आहात. खरोखर आहात. खरोखर आहात. तुमचं मन भटकत नाही. तुमचा विचार आता घराकडे नाही. तुमचं मन लेकराकडे नाहीये. तुमचा विचार तुमच्या व्यवसायातला नाहीये, कामातला नाहीये, जॉबमधला नाहीये. फक्त आणि फक्त तुमचा विचार, तुमचं मन, तुमचं शरीर देवाकडे असलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. म्हणजे देव तुम्हाला काय करेल? देव तुम्हाला आशीर्वाद करेल. जर तुम्ही देवाच्या भवनात आहात, तुम्ही जर एदेन बागेत आहात, तर तुम्ही आशीर्वादित आहात. तरच तुम्ही बरकत प्राप्त करणारे आहात. असं म्हटलं जातं, जो बापाच्या घरात असतो त्याला गरिबीची जाणीव होत नाही. खरंय खोट? जो पित्याच्या घरात असतो त्याला गरिबीची जाणीव, आणि जो पित्याचं घर सोडतो त्याला नंतर कळतं मी घर सोडतो. आपण ह्या पित्याच्या, सर्व मानव निर्मित करणाऱ्या पित्याच्या घरामध्ये आपण आहोत. आपल्याला ही गरिबीची जाणीव देव होऊ देणार. म्हणून आशीर्वाद मिळवायचा असेल, रोग मुक्त जीवन जगायचं असेल, आरोग्य निरोगी जीवन जगायचं असेल, प्रत्येक कामामध्ये यश आणि बरकत प्राप्त करायचं असेल, देवाचं वचन सोडा. हालेलुया. हालेलुया. आणि जर देवाचा वचन सोबत आपल्याला तकलीफ होतील, आपल्यामुळे आपल्या पूर्ण कुटुंबाला तकलीफ, हे शब्द लक्षात घ्या. हे अभ्यास पूर्वक तुम्हाला अनुभवाने तुम्हाला. एक स्त्री, एक बहीण देवा, तुम्हाला माहिती आहे, आपण त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करणार. त्याचं नाव ब्रदर राजूचं. दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे. त्यांना त्रास आहे, लंगवीचा त्रास आहे. त्यांना अनेक दिवस म्हणलं तुम्ही देवाच्या भवनात या. आज ना उद्या देव बरा करेल. आज ना उद्या देव बरा करेल. तुम्ही या. तुम्ही देवाच्या भवनात आले पाहिजे. 1-2 दिवस आले, नंतर त्यांनी येणं बंद केलं. त्यांची फक्त पत्नी देवावर, त्यांचा विश्वास होता देव मला बरा करेल, देव त्यांना बरा करेल, देव त्यांना आरोग्य देईल. त्यांचा मुलगा देवाला, मुलगी, दोन्ही मुलंही देवाला. आता तकलीफ त्यांना आली, अडचण त्यांना आली, त्रास त्यांना झाला, जे येत नव्हते त्यांना वेदना झाली. त्याच्यामुळे लेकरं रडायला लागली, पत्नी रडायला लागली. सकाळी 3 वाजल्यापासून ते परेशान आहे. मला सकाळी 6ला त्यांचा फोन आला. म्हणजे 3 तास आधीच त्याने तकलीफ होती, सोसली. त्यानंतर 6 वाजता मी प्रार्थना केली. त्यानंतर 8 वाजेपर्यंत मी प्रार्थना करत राहिलो. शेवटी ते आता दवाखान्यात गेले. त्याचं आता काय परिस्थिती मला माहिती नाही, पण विश्वास ठेवतो देव त्यांना बरं करेल. एक का छोटीशी गोष्ट, बाहेर राहून त्रास सहनच करता येतो. बाहेर राहून आपण त्रास सहनच करतो ना, मग देवाच्या भवनात राहून त्रास सहन करायला काय वाईट आहे? काय वाईट आहे देवाच्या भवनात राहून त्रास सहन करायला? कधीतरी त्याला दया येईल आपल्यावर, कधीतरी तो कृपा करेल आपल्यावर, कधीतरी त्याचा हात आरोग्याचा आपल्यावर ठेवेल, कधीतरी तो आपल्याला म्हणेल की तुला बरं होण्याची इच्छा करायचं आहे का? कधीतरी आपला हात पकडून म्हणून उठ, कधीतरी बोलेल हे रे,
येईल ना दया तर. तो देव आहे, पण जर आपण त्याच्यापासून लांब असेल त्याला दया येईल का? तो पाहिलं का? ते पाहून नसल्यासारखं म्हणा, आदामा तू कुठे आहेस? मी आलो का तुला होता? येतं लक्षामध्ये? तुम्ही कुठे आहात हे तुम्हाला ठरवायचं आहे. आपण आपल्या जागेवर उभे राहू. आता मस्त